मावळमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारावरून आता मित्र पक्षांमध्येच अविश्वासाचं वातावरण आहे। दिवसा धनुष्यबाण आणि रात्री मशालीचा प्रचार सुरू असल्याचा आरोप देखील आता होऊ लागलेला आहे। प्रचाराच्या या नव्या रणनीतीने महायुतीची जागा धोक्यात आल्याची चर्चा देखील दबक्या आवाजात सुरू झालेली आहे। सविस्तर पाहूयात। मावळ लोकसभा मतदारसंघातलं मतदान 2 दिवसांवर आलं असताना महायुतीमध्ये गोंधळ आणि अविश्वासाचं वातावरण सध्या पाहायला मिळत आहे। अजित पवार मावळ मतदारसंघात सभांवर सभा घेत असताना प्रत्यक्षात मात्र मैदानावर वेगळं चित्र सुरू असल्याची चर्चा आहे। मावळमध्ये काही कार्यकर्ते दिवसा मशालीचा प्रचार आणि रात्री तुतारीचा प्रचार करत असल्याचा आरोप खुद्द आमदार सुनील शेळके यांनी केला। दिवसा धनुष्यबाण आणि रात्री कोणी जर मशाल करत असेल तर 4 तारखेच्या निकालानंतरनं मशाली समोरचे चेहरे कोण कोण आहेत ते देखील सुनील शेळके जाहीरपणाने सांगणार आहे। जिथं राहायचं तिथं निष्ठेनं राहायचं, जिथं शब्द द्यायचा तो पक्का द्यायचा, हे आमच्या नेत्याकडनं आम्ही देखील शिकलोय। अजित पवारांनी देखील मावळच्या सभेत कार्यकर्त्यांना तंबी दिली आहे। संजोग वाघेरेंचा छुपा प्रचार करणाऱ्यांवर बारीक नजर असल्याचं देखील अजित पवारांनी म्हटलंय। महायुतीमध्ये लढताना फिक्सिंग करत नसल्याचा जाहीर खुलासा अजित पवारांना करावा लागलेला। सोशल मीडियाच्या निमित्तानं तुम्ही जे काही करताय माझं बारकाईनं लक्ष आहे। सुनीलनं तर नुसतं सांगितलं आम्ही बघू, परंतु मी त्याचं कामच करून टाकील। परत माझ्याकडं त्याला फुरसत नाही। आपला उमेदवार महायुतीचा श्रीरंगाप्पा बारणे धनुष्यबाण, त्याशिवाय दुसरा काही आपल्या पुढे पर्याय नाही। त्याच्यात शेवटच्या पण माझ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गडबड करता कामा नये। मावळ मतदारसंघात ग्राउंड लेव्हलवर काहीतरी शिजत असल्याचं महायुतीच्या नेत्यांच्या लक्षात आलंय। महायुतीतल्या नेत्यांमध्ये निर्माण झालेल्या अविश्वासामुळे उमेदवाराला दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। सुशांत डुंबरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।